दानिश डेव्हलपर्स या संघाने मात्र चौथं षटक गेम चेंजिंग षटक ठरतंय। कादिरजी मेनन आणि साई यांच्या माध्यमातून आक्रमण चढवलं गेलं। अजिंक्याच्या गोलंदाजीच्या विरोधामध्ये सामना येऊन पोहोचलाय। 6 मध्ये 9 धावांची गरज। प्रिन्सेस शकील या संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज। महत्त्वपूर्ण षटक घेऊन येत आहेत गोलंदाजी मार्कवरती अनूप देशमुखजी। 5वं षटक महत्त्वपूर्ण षटक। नक्कीच हे षटक सांगून जाईल की सामना कोणता संघ विजयी होतोय। साई ऑन द स्ट्राईक असेल। दोन्ही फलंदाज जर आपण पाहिले मैदानावरती दोन्ही फलंदाज पूर्णपणे सेट आहेत। मोठे मोठे फटके आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला सातत्याने भेटले। या सामन्याचा जर विचार केला 6 मध्ये 9 धावांची गरज। अनूप देशमुख बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारची गोलंदाजी करतात। 5व्या षटकातील पहिला चेंडू साई यांच्यासाठी। एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला हलक्या हाताने पुश केलाय। चेंडूला गॅप मध्ये खेळलाय। 2 धावा धावून काढल्यात। चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय। कादिरजी मेनन आणि साई यांच्या माध्यमातून पूर्णपणे गेमला डीप मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांचा आणि नक्कीच चांगल्या प्रकारची खेळी आपण पाहतोय दोघांच्या माध्यमातून। षटकार आणि चौकारांचा अक्षरशः पाऊस पाडला होता कादिरजी मेनन आणि साई यांच्या माध्यमातून। अजिंक्यचं चौथं षटक। 5 मध्ये 7 धावांची गरज। अनूप यावेळी फटका खेळलाय। चेंडू बघूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली कॅच आउट। मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट। एक मस्ट नीडेड विकेट साई यांची मोठी विकेट आपल्या संघासाठी प्राप्त केली। 4 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज। फलंदाजी मार्कवर आपण नवीन बॅटर्स पाहू शकता। कैफ बुरोनकर 4 मध्ये 7 धावांची गरज। अर्थातच प्रेशर दोन्ही खेळाडूंवर असणार आहे। दोन्ही संघातील सर्वच खेळाडू यावेळी प्रेशर फील करत असतील। 4 मध्ये 7 धावांची गरज। कैफ बुरोनकर बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय। अनूप देशमुख यांच्या विरोधात यावेळी लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह केलाय। चेंडूला गॅप मध्ये ढकलून दिलंय। सूर्यक्षेत्ररक्षण आपण तिकडे पाहतोय। ओहो हार्ड लक। चांगले प्रयत्न आपल्या तिकडे पाहायला भेटले होते मात्र चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी। कैफ बुरोनकर याच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड असा चौकार 4 धावांसाठी। सामना कंपल्सरी चेस असेल। दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे। जोपर्यंत शेवटची धाव इथे स्कोर केली जात नाही तोपर्यंत सामना हा तुम्ही जिंकू शकत नाही। 3 मध्ये 3 बनवायचे आहेत। दोन्ही फलंदाज बॅटिंग क्रीज वरती सेफ असतील। आता मात्र द बिग मॅन कादिरजी मेनन ऑन द स्ट्राईक आलेत। 2 चेंडू 2 धावांची गरज। कंपल्सरी चेस करावा लागेल तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर 2 चेंडूमध्ये 2 धावा बनवाव्या लागतील। नक्कीच जितकं दिसायला सोपं आहे तेवढं बनवणं मात्र कठीण असेल। अर्थातच प्रेशर यावेळी दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंवर असेल। अनूपजी देशमुख बघूया चमत्कार करतायत का। 6 मध्ये 9 धावांची गरज होती। पहिल्या चेंडूवरती एक चांगल्या प्रकारचे आपण साई याच्या माध्यमातून 2 धावा पाहिल्या। त्याच्यानंतर साई याची विकेट प्राप्त केली। त्याच्यानंतर मात्र कैफ बुरोनकर आला आणि कैफ बुरोनकरने चौकार लगावला होता। तो या सामन्यामध्ये नक्कीच गेम चेंजिंग चौकार ठरू शकतो। आता मात्र कादिरजी मेनन 2 चेंडू 2 धावांची गरज। 2 चेंडूंमध्ये 2 धावा मस्ट विन असतील। मस्ट तुम्हाला कराव्याच लागतील जरा सामना जिंकायचा असेल। कंपल्सरी चेस करावा लागेल। 2 चेंडू 2 धावांची गरज। कादिरजी मेनन एका बाजूला अनूपजी देशमुख दुसऱ्या बाजूला कादिरजी मेनन। नक्कीच दोन्ही खेळाडूंकडे अनुभव पुरेपूर आहे। दोन्ही खेळाडूंना नक्कीच इथे अनुभवाचा आपला फायदा घेण्याची गरज असेल। 2 चेंडू 2 धावांची गरज। आपण पाहू शकता इथे फिल्डिंगमध्ये काहीसे चेंजेस आपण पाहतोय।
अनुपजी देशमुख यांच्या माध्यमातून ऑफसाईड पूर्णपणे पॅक केली गेली. पूर्णपणे ऑफसाईडचे क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. 30 सर्कलच्या आतमध्ये ऑफसाईड पूर्णपणे पॅक करण्याचा प्रयत्न. प्लॅन कोणत्या प्रकारचा असेल हे बघणं गरजेचं असेल. 2 चेंडू 2 धावांची गरज. कादिरजी मेनन ऑन द स्ट्राईक. अनुपजी देशमुख यांचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय. तिकडे पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात असेल. 1 चेंडू 1 धावांची गरज. कंपल्सरी चेस करावा लागेल. जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर या चेंडूवरती तुम्हाला 1 धाव काढावीच लागेल. 1 चेंडू 1 धावांची गरज. काय सामना आपण पाहतोय, काय सामना रंगतोय मैदानावरती. या दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानावरती काय सामना पाहतोय. प्रिन्सेस शकीला वर्सेस वेदांशु योद्धा दानिश डेव्हलपर्स. लीग स्टेजचा अंतिम सामना असावा तर असा. 6 मध्ये 9 धावांची गरज होती. नक्कीच एक चौकार आला. साह्याची मोठी विकेट देखील आपल्याला या षटकामध्ये पाहायला भेटली. आता मात्र सर्वस्व द्यावं लागेल या एका चेंडूसाठी. 1 चेंडू 1 धावांची गरज. प्रिन्सेस शकील या संघाला कै बुरोणकर याच्याकडे लक्ष असेल. अख्ख्या प्रिन्सेस शकील या संघाचं 1 चेंडू 1 धावांची गरज. अर्थातच प्रेशर दोन्ही संघांच्या सर्व खेळाडूंवर असेल. फुल प्रेशर मध्ये असेल कै बुरोणकर. तसेच फुल प्रेशर मध्ये असेल तो म्हणजे संपूर्ण वेदांशु योद्धा दानिश डेव्हलपर्स हा संघ देखील. 1 धाव 1 चेंडू. बघूया कोणत्या संघाच्या दिशेने हा सामना झुकतोय. 1 चेंडू 1 धावांची गरज. इथे आक्रमक फील्ड सजवली जाते कै बुरोणकर याच्या विरोधामध्ये. कादिरजी मेनन नक्कीच कै बुरोणकर याच्या सोबत थोडीशी चर्चा करताना, अनुभव आपला शेअर करताना आपल्याला पाहायला भेटतात. मैदानाच्या आतमध्ये कै बुरोणकर याला विनिंग शॉट मारावा लागेल. जर हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला 1 चेंडूमध्ये 1 धावा ह्या बनवाव्यास लागतील. अनुपजी देशमुख काय षटक आपण पाहिलंय. कमबॅक केलाय, कमबॅक करून दिलाय आपल्या संघाला. या षटकामध्ये जर विचार केला आक्रमक फिल्डिंग सजवली गेली. सर्वच्या सर्व क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय सामना रंगतोय. 1 चेंडू 1 धावांची गरज. कै बुरोणकर ऑन द स्ट्राईक. अनुपजी देशमुख गोलंदाजी मार्कवर. बघूया 1 चेंडू 1 धाव. सर्वच्या सर्व प्लेयर आपण पाहू शकता. 30 सर्कलच्या आतमध्ये 1 चेंडू 1 धावांची गरज. कै बुरोणकर. प्रेशर जेवढा आपल्याला बाहेरून वाटतं त्याच्याहून दुप्पट प्रेशर ह्यावेळी कै बुरोणकर फील करत असेल. एक चेंडू 1 धाव. कोणत्या संघाकडे हा सामना झुकेल. येणारा पुढील चेंडू सांगून जाईल. 1 चेंडू 1 धाव. कै बुरोणकर ऑन द स्ट्राईक. फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. प्रिन्सेस शकीला हा सामना विजय होतोय. काय थ्रिलर आपण पाहिलाय. काय थ्रिलर सामना आपण पाहिला.